एक असा डोंगर ज्याला वरून खाली कोरत आणलाय. कोणतीही आधुनिक टेक्नॉलॉजी, क्रेन किंवा मशीन नसताना तब्बल 2 लाख टन दगड बाहेर काढून रचलेला हा जगातील सर्वात मोठा चमत्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आलो आहोत एलोरा म्हणजेच वेरूळ लेणीजवळ, जे संभाजीनगर जिल्ह्यात असून भारतातील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध स्थळ आहे. चला पहिले आत जाऊ आणि तिकीट काढू. एंट्री तिकीट 30 रुपये. ते असा कॉइन देतं. राष्ट्रकूट राजवंशांच्या काळात म्हणजे आजपासून साधारण 1200-1300 वर्षापूर्वी या लेण्याची निर्मिती झाली. येथे एकूण 34 लेणी आहेत. या सर्व लेणी बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित आहेत. येथे मुख्य लेण्यामध्ये 1 ते 12 बौद्ध लेण्या आहेत, 13 ते 29 हिंदू आणि 30 ते 34 जैन लेण्या. चला सुरुवात करू हिंदू लेण्यांपासून. या लेण्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध लेणी म्हणजे हे कैलास मंदिर. चला आपण आतून बघू कसं. येथे प्रवेश करताच 2 हत्ती आपल्या सोंडमध्ये कलश पकडून धनाची देवता माता लक्ष्मीचे जल अभिषेक करताना दिसतात. या लेण्यांची निर्मिती 6व्या आणि 10व्या कालखंडात झालेली आहे. सुंदर विचार करा, त्या काळात हे काम केलेलं आहे, ते बी एका छनी हातोडीने. सुंदर, एक अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल. जगातील इतर मंदिरे ह्या विटा दगड जोडून बनवले जातात, पण हे संपूर्ण मंदिर एकाच अखंड डोंगराला कापून बनवलंय. बघणारेही विचार करतात की त्या काळी इतकं अचूक प्लॅनिंग कसं केलं गेलं असेल. समोर हत्तीच्या सुंदर मूर्त्या. असं वाटतं की पूर्ण मंदिर त्यांनी आपल्या खांद्यावर झेललेलं आहे. हे मंदिर पूर्ण व्हायला 15 ते 20 वर्षे लागले असतील असा अंदाज आहे. या मंदिराच्या भिंतीवर कोरलेली शिल्पकला, अवाढव्य हत्ती, रामायण महाभारताचे कोरलेले ते शिल्प, हे सगळं पाहताना अंगावर काटा येतो. असं म्हणतात की आजच्या आधुनिक काळातही असं मंदिर हुबेहूब बनवणं अशक्य आहे. हत्ती तर खूप सुंदर आहे, पण त्याचं जे तोंड आहे ना, ते तुटलेलं दिसतंय. ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ना, त्या महाभारताचं वर्णन करणाऱ्या मूर्त्या आहेत. आणि अशाच मूर्त्या आपल्याला त्या साईडलाही बघता येतील. तिथं रामायण आणि इकडं महाभारतचं वर्णन केलेलं आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे हे वरून खाली कोरत आणलेलं आहे. किती दिवस लागले असतील. आणि कला तर बघा तुम्ही, एकदम बारीक बारीक गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत. चला भगवान शिवचं दर्शन घेऊ. या मंदिराच्या निर्मितीमागे एका राणीच्या प्रेमाची आणि नवसाची अद्भुत कथा आहे. असं म्हणतात की राष्ट्रकूट राजा कृष्ण जेव्हा गंभीर आजारी पडले, तेव्हा त्यांच्या राणीने भगवान शिवाला नवस बोलला, जर राजा बरे झाले तर मी येथे एक मोठे शिव मंदिर बांधेन आणि त्या मंदिराचा कळस तोपर्यंत मी उपवास करेन. राजा तर बरे झाले, पण एवढं मोठं मंदिर जमिनीपासून वर बांधायला वर्षानुवर्षे लागली असती. तोपर्यंत राणी उपाशी कशी राहणार? या समस्येवर उपाय म्हणून कोकाशा नावाचा कारागिराने याच्यावर एक मोठा उपाय शोधला. मंदिर खालून न बांधता वरून बांधायचे, म्हणजे आधी कळस मग पाय. त्यामुळे काही दिवसातच मंदिराचा कळस आधी तयार झाला. राणीने दर्शन घेऊन उपवास सोडला आणि पुढे जाऊन इतिहासामधला हा जगातील सर्वात मोठा चमत्कार घडला. 20 रुपयाच्या नोटेवर मागच्या बाजूला एक चित्र आहे. ते बघा, हे चित्र ते तुम्हाला दाखवतो. श्रद्धा आणि अफाट कौशल्याचा एक अद्भुत संगम. 29 नंबरची हिंदू लेणी.
कुमार लेणा नावाने प्रसिद्ध असलेली ही 29 नंबरची गुफा भगवान शिवला समर्पित आहे. चला आता पुढच्या लेण्यांकडे. कैलास मंदिर व्यवस्थित समजून घेतल्यानंतर आता आपण जाऊ जैन लेण्यांकडे. सर्वच लेण्या एका ठिकाणी नाही आहेत, साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यासाठी आपल्याला इथं गाडी भेटते आणि वाहनचं तिकीट आहे 40 रुपये. चला बसू. आता आपण आलो जैन लेण्यांकडे, ज्या 30 ते 34 नंबरच्या लेण्या आहेत. चला आपण आता ते कव्हर करू, बघू. 9व्या ते 10व्या शतकात राष्ट्रकूट आणि यादव राजवंशांच्या काळात ह्या लेण्यांची निर्मिती झाली. हिंदू आणि बौद्ध लेण्याच्या तुलनेत ह्या लेण्या आकाराने लहान असल्या तरी इथली शांतता आणि अत्यंत नाजूक सुबक कोरीव काम मनाला भुरळ पाडते. यात प्रामुख्याने 3 गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. पहिली म्हणजे छोटा कैलास, जे मुख्य कैलास मंदिराचाच एक लहान प्रतिकृती आहे. दुसरे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे इंद्रसभा. ही 2 मजली गुफा असून हिच्या अंगणात एकाच दगडात कोरलेला भव्य हत्ती आणि खांबावर लाकडासारखं बारीक नक्षीकाम पाहायला मिळतं. आणि तिसरी जगन्नाथ सभा, जेथे प्राचीन रंगकामाचे अवशेष आजही शिल्लक आहेत. इथल्या शांत वातावरणात भगवान महावीर आणि गोमटेश्वर बाहुबली यांच्या भव्य मूर्तीचे दर्शन घडते, जे पर्यटकांना एक वेगळाच आत्मिक आनंद देऊन जाते. बौद्ध आणि हिंदू लेण्याच्या तुलनेने या जैन लेण्या आकाराने थोड्या छोट्या आहेत, पण खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे. 30 नंबरच्या लेणीसाठी इकडं वरती यावं लागतं. हिंदू लेण्यांचे जे कैलास मंदिर आहे त्याचाच हुबेहूब पण छोटासा प्रयत्न केलेला आहे. जैन लेण्या बघून समजून घेतल्या. आता जाऊ बौद्ध लेण्यांकडे. बौद्ध लेण्यांची निर्मिती इसवी सन 5व्या ते 8व्या शतकात झाली असून या संपूर्ण वेरूळ परिसरात सर्वात जुन्या लेण्या मानल्या जातात. बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आणि अभ्यासासाठी या लेण्याचा वापर केला जातो. दुसरे आकर्षण म्हणजे ही 3 मजली इमारत. त्या काळात कोणत्याही आधुनिक इंजिनिअरिंग शिवाय एक अखंड डोंगराला आतून कोरून अशा बहुमजली शाळा किंवा मठासारखी रचना करणे ही मानवी बुद्धीचा एक अद्भुत चमत्कार आहे. शांत आणि गंभीर वातावरणात भगवान बुद्धाच्या विविध मुद्रामधील मूर्ती पर्यटकांना भुरळ पाडतात. या गुफेचे छत हुबेहूब लाकडाच्या कमानीसारखे कोरले गेलेले असून आतमध्ये एक भव्य स्तूपासारखे भगवान बुद्धांची बसलेली भव्य मूर्ती आहे. येथील दोन्ही शास्त्र इतके प्रगत आहे की येथे एक केलेला छोटासा उच्चारही संपूर्ण गुफेत सुंदर घुमतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ येथे संपवतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.